चला तर या यंग ब्रिगेड बरोबर खेळूया रॅपिड फायर. मी सांगेन त्यांनी उत्तर द्यायचंय, पण बाकीच्यांनी पण द्यायचे, पण पहिलं त्यांनी द्यायचं. पण पटापटा. हा सिनियर पहिले ना, असं काही नाही. पटकन कोणी. हा सेलिब्रिटी क्रश. फहद फासिल, टॉम क्रूज. माझं बरेच आहेत तसे, पण दीपिका. ऋतिक रोशन. ऋतिका म्हणतोस. चीट मील काय असतं तुझं? बघ ना किती वेळ. मी आता अगं व्हेजिटेरियन झालो. मी आधी नॉन व्हेजिटेरियन कधीपासून झाले 4 महिने. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. आता व्हेज मध्ये मेथी मलाई मटर. ओके, तुझं चीट मील? पाणीपुरी, तिरामिसू, बर्रा क्रीम. हा आयटमच कमाल. हा व्हेज नॉन व्हेज कुठल्या याच्यातही मोडत नसतो. चिकन मध्ये येतो, बर्रा क्रीम नाव आहे त्याचं, आणि तो तुम्हाला 2 टाकीला मिळतो. त्याच्यामध्ये हे सगळंच वेगळं आहे. काही 2 टाकी? 2 टाकी म्हणजे सिंटेक्सच्या टाक्या. 2 टाकी एरिया आहे जो आपला भेंडी बाजारच्या आतमध्ये आहे. 2 टाकी वगैरे. बर्रा क्रीम म्हणून आहे, जो ज्याच्यामध्ये क्रीम असतं, बटर असतं आणि चिकन असतं. बर्रा. 3 गोष्टी ज्याच्याशिवाय तू राहूच शकत. अभिनय, नृत्य, नियो. नियो माझ्या पेटचं नाव. मी बोलणार नियो तर असणार. बरं, बाय द वे गोष्टी होत्या. हा हिने नियो ही गोष्ट. हा एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं होतं. पण ठीक आहे, म्हणजे माणसं जर 3 असतील तर शांभवी, अमृता आणि आमची स्वीटी, हे 3 जण. आणि जर गोष्टी असं असतील तर मोबाईल, लॅपटॉप, म्हणजे लिखाणासाठी वगैरे असं. आणि बाकी 3रं काय गंमत, एवढंच. बाकी काय आयुष्यात पाहिजे, बाकी काय नको. पहिलं म्हणजे टिश्यू पेपर, दुसरं चमचा, आणि 3रं माझी फॅमिली. या 3 गोष्टी. काय गोष्टी? टिश्यू पेपरचा काय यूज आहे तुझ्या आयुष्यात, हे मला जाणून नाही राहू शकत टिश्यू पेपर शिवाय. मग बराच वेळ नाहीये तुझ्या आता. प्लीज. थँक्यू. हा एवढा महत्वाचा आहे खूप हा इश्यू पेपर. क्या बात आहे. हा सो टिश्यू पेपर. चमचा काय आहे? कारण त्याच्यावर जेवता नाही. मी तुला जरा मला वेगवेगळ्या गोष्टींचे ओसीडी आहेत. सो त्यातलं आहे की असं घास खाल्ला. थँक्यू. मला नखात काही गेलं ना खाताना की मला भयंकर हे होतं, त्रास होतो. तू कणिक मळणं नाही. तू कणिक नाही. मला लय आवडतं कणिक मळायला, मला खूप आवडतं. है ना? नाही, मग ते कसं तरी करावं लागतं तेव्हा, पण आय डोंट लाईक इट. म्हणजे तुझं असं काय आहे? पण असं गोष्टी हव्यात ना. तर सांगत आहे काय, प्राणी बिणी पण सांगितलं आणि काहीही सांगितलं. माणसांची पहिली तर टिश्यू, चमचा आणि फॅमिली. म्हणजे फॅमिली बघा बरं. फॅमिली टिश्यू चमचा नाही, टिश्यू चमचा आणि फॅमिली. माझ्या एका मैत्रिणीचं कॅरिकेचर पण बनवलं होतं की असं अख्खा टिश्यू पेपरचा डोंगर काढला होता आणि त्याच्यामध्ये मी. फॅमिली सोडून उरलेल्या 2 गोष्टी सांगत. हो, एक तर फॅमिली, एक अभिनय आणि मित्र. सिक्रेट टॅलेंट काय तुझं? जीभ नाकाला लागू शकते वगैरे नको बोल. नाही, ते नाही. सिक्रेट टॅलेंट, आय लाईक टू सॉल्व्ह पझल्स. म्हणजे मी असे 500 तुकड्याचं, 1000 तुकड्यांचे वगैरे असे जिक्सॉ पझल्स किंवा रुबिक्स क्यूब्स, हे सगळं मला आवडतं खूप करायला. सो मी ते सतत करत असते. म्हणजे ते बदलत राहतं, पण मला ते आवडतं. आणि प्लस मला ह्या सगळ्यात पण खूप इंटरेस्टिंग रेकी किंवा ह्या पद्धतीचे हिलिंग मध्ये. सो मग त्याचे पण मी 2 लेवल्स केल्यात. सिक्रेट टॅलेंट तुझं? माझं डान्स. सिक्रेट नाही आहे दादा. तू नाचतो, सगळ्यांना माहितीये. तू गातोस? गाऊन दाखव छान काहीतरी. वादळवाटचं गाणं गातो. वा. काय सुरुवात
घरी चांगली. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. परत गातो मी, जरा ओपन करतो. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, थांब जरा परत जातो. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची गाज, काळे भास गच्च दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. वा 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 वा. रितिका तुझं. माझं पण ऍक्च्युली प्राणिक हिलिंगच आहे. तू पण करतेस. ओ वा. प्राणी किलिंग. पाय दे तुझे. प्राणिक हिलिंग. माझं पण आहे प्राणिक किलिंग. सॉरी, माझा वाचिक अभिनय जरा वाईट आहे. मी परत म्हणते, प्राणिक हिलिंग. प्राणिक हिलिंग. कळलं. हा पुढच्या पॉडकास्टला म्हणेल ती मारते प्राणी. सिक्रेट टॅलेंट. माझं पण स्वतःसाठी मला गाणं गायला आवडतं. मग आमच्यासाठी पण गा. काय गातोस? कधी गायलंस रे तू? तू गातो. नाही, तू कधी ऐकलंस असं? अरे आपण कुडाळला तू गायलायस भाई, असं काय विसरलास का? म्हण ना तुमच्या फिल्मचं गाणं. नाही अरे यार, काहीतरी बापरे. तुला स्वतःसाठी जे गायला आवडतं फिल्मचं म्हणणं मस्त. नाही, तेच गाणं म्हणू काय जे त्यावेळेला म्हटलं होतं मी. कुठलं म्हटलं होतं रे, आठवत आहे? माझ्यावरतीच गत आहे असं होतं. हा, हे ऍक्च्युली याचं वेगळं व्हर्जन आहे. हे मला वाटतं हे मूळ गाणं नाहीये, मूळ चाल ही नाहीये, वेगळी चाल आहे ही. पण ही चाल सुद्धा आपण अनप्लग वगैरे असं त्याच्यातली ही चाल आहे. तर ती सीने में जलन आहे, तर त्याचं ना हे एक अनप्लग व्हर्जन आहे. तर ते मी ऐकलं होतं आणि मला ते आवडलं होतं. सो त्याच्यामुळे मूळ चालीपेक्षा हे वेगळं आहे, त्याच्यामुळे हे करू नका. असाने सेम गेम केलाय. सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, सीने में जलन, दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढे, दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढे, पत्थर की तरह
ये भी तो बेजान सा क्यों है, सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है. माझ्यासाठी चुकलं बिकलं आपण. एम्बॅरेसिंग मुमेंट. रॅपिड फायर आहे, इतकं आणि करताय सगळेजण. अगं सगळं एम्बॅरेसिंग मी सांगू विचार करायला लागतो. खूप असतील. कोणा पटकन सांगा. माझं कारण खूपच सततच होत असतात एम्बॅरेसिंग मुवमेंट. आपल्या पार्टीज असतात ना, तर त्याच्यामध्ये ना असं मी थोडीशी नर्वस असते. थोडीसा एन्झायटी प्रॉब्लेम येतो मला, सोशल एन्झायटी. आणि तिथे गेल्यावर सगळे एकमेकांना कशी आहेस मस्त असं एक ठरलेलं असतं उत्तर. माझा असणार मला एक प्रश्न काहीतरी वेगळाच विचारला गेला, मी त्याच्यावर म्हटलं मस्त. आणि मी अशी होते की आणि तो बाण सुटलेला असतो. सो त्यानंतर सावरासावरी नाही, काही नाही, तरी करतो आपण एक प्रयत्न, पण ते सगळ्यांना कळतं तो एक प्रयत्न चालत दिसतो चेहऱ्यावर आपल्या, ते ससे दिसतात डोळ्यामध्ये. मी एकदा सिग्नलला थांबले होते आणि एक पेन विकायला कोणीतरी आलं आणि मला पेन हवं होतं, तर मी पेन घेतलं आणि 10 रुपये दिले. त्याच्यानंतर सिग्नल सुटताना तो माणूस पळत पळत मागे आला आणि म्हणाला, हे काय दिलंय तुम्ही मला? तर मी त्याला चुकून, माझ्या पर्समध्ये पाऊंड होता, तो दिला होता. तो द्यायला चुकीच दिलं होतं म्हणजे. पण मग मी म्हटलं माझ्याकडे नव्हते पैसे 10 रुपये, मग मी ते परत घेतलं आणि पेन परत दिलं. आता केवढ्याला पडलं असतं पेन. आम्ही ना दुनियादारीच्या वेळेला असंच प्रमोशनल ऍक्टिव्हिटीला गेलो होतो आणि ते जेवण बनवण्याचा वगैरे कार्यक्रम, त्याच्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि आम्हाला ना असं काहीतरी सलाड आणि असं काहीतरी राईस बनवायला वगैरे दिला होता. बनवायला? हा, तर शोच तसा होता ना, म्हणून. सो मी आणि राजेश भोसले आम्ही 2 जण होतो आणि मी काळा चौकीचा, बरोबर, राजेश भोसले विरारचा, बरोबर. तिथे होते लेटिव्स, जे आम्हाला माहितीच नव्हते हे काय आहेत ते, कारण आमच्या प्रांतातच हे कधी आलेले नव्हते. सो आम्ही ना, आता काय झालं, ते साहित्य आणि कृती सांगायचं असतात ना, म्हणजे साहित्य सांगा आधी पहिल्यांदा. तर साहित्य सांगताना आहे ना, मला राजेश भोसले माझ्याकडे बघतोय, मी राजेश भोसलेकडे बघतोय. नाव काय सांगायचं, हे वेगळं तर दिसतंय, त्यामुळे मला कोबी तर दिसत नाहीये, हो वेगळं दिसतंय काहीतरी. पण ना मग आम्ही ना, ते असे 15 आयटम्स असतील, साहित्य असेल ना, आम्ही ना तेवढं सोडून आम्ही सगळं सांगतोय काय काय आहे, काय काय नाही. लेटिव्स नाही. तर ती जी अँकर होती ना, ती बोलते हा आणि हे राहिलं. हा हे पण आहे, हे राहिलं ना. राजेश भोसलेकडे बघितलं, राजेश भोसले माझ्याकडे बघताय, हे आहे हा कोबी. कट करा, कट करा. लेटिव्स आहेत, काय लेटिव्स एवढी सांगितलं. आता तुला विचारलं होतं. स्टेजवर काही केलं असशील तर? स्टेजवरच नको. मला ह्याच्या कॉलेज नंतर एकदा मी सगळे कॉलेज जस्ट सुटलं होतं आणि सगळे पोरं पोरी सगळे बाहेर होते आणि एक असा समोरून एक ट्रक गेला ह्याचा फ्रुट्स आणि असं सगळ्याचा, तर त्याच्यातनं ना एक वॉटरमेलन खाली पडलं. तर लोक म्हणत होते की आता जाऊया असं. मला तिकडे 3-4 लोक तो वॉटरमेलन उचलायला जाताना दिसले. तर मी माझ्या सगळ्या नाट्यमंडळीच्या पुराणावर बघितलं, त्यांची कसा पचका करतो बघ, असं म्हणून मी गेलो आणि त्या कलिंगडावर उडी मारायला गेलो. मी फुटणार ना काचकन, तर मी उडी मारली, तो कलिंगड फुटला आणि मी असा घेऊन असा गेलो डायरेक्ट. आणि 150 लोकांनी मला हे करताना, कारण मी ओरडत गेलो आणि सगळ्यांनी बघितलं. आणि तेव्हा म्हणजे एक मिनिट, असं पडलास कलिंगड? पडलो पुढे गेला, सरकन तिकडेच पडलो, सरकलो असा आणि पडलो डायरेक्ट. आणि पडल्यानंतर मी उठलोच नाही, झालं
आता 150 लोक मला बघणार आहेत. मी मान खाली घालून परत माझ्या मित्रांकडे आलो. नको त्या ठिकाणी ओलं झालेलं. असंच मला घरी जावं लागलं. खूप एम्बॅरेसिंग होतं. तुला मिळाली आतापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट? रॅपिड फायर आहे, पटापटा सांगा. हा, बेस्ट कॉम्प्लिमेंट. मला वेळ लागेल विचार करायला. दीप्ती. आमचं आत्ता जे नाटक आहे हरवलेला पत्त्यांचा बंगला, तर आम्ही नागपूरला जेव्हा दौरा होता तेव्हा एलकुंचवार आले होते आणि त्यांना ते नाटक खूप आवडलं आणि ते माझे अत्यंत लाडके लेखक आहेत आणि वंदना गुप्ते जे आहेत, तर मी त्यांना वंदू मावशीला मी सांगितलं होतं की एक मेसेज पाठवला होता की सर मला तुमची ही नाटकं खूप आवडतात आणि मी भयंकर वाचते तुमचं सगळं साहित्य आहे ते वगैरे, असं एक पाठवलेलं. आणि त्यानंतर त्यांचा एक अख्खा मला लेटर आलं, त्यांनी वंदू मावशीकडे ते दिलं होतं आणि त्याच्यामध्ये कौतुक तर केलंच होतं, पण त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते केलं होतं आणि खूप भरभरून लिहिलं होतं त्यांनी. सो आय थिंक दॅट वॉज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. बिगेस्ट. माझ्यासाठी ना एक गंमत अशी झाली, आम्ही 16 गोष्ट प्रेमाची नावाचं नाटक करायचो आणि त्या नाटकाचा आहे ना कोकणातल्या लोकांसाठी एक घेतलेला असा कॉन्ट्रॅक्ट शो असतो ना, तसा प्रयोग होता. आणि त्या प्रयोगात ना इंटरव्हलच्या वेळेला एक माणूस आला आणि त्याने 50 रुपयाचं बक्षीस दिलं मला. तो म्हणाला की ते कन्नीलवाले मामा आहेत ना, त्यांना हे 50 रुपयाचं बक्षीस. सो मला ते इतकं भारी वाटलं की एका माणसाने असं रॅन्डम येऊन नाटकाला असं बक्षीस द्यावं. जनरली ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे त्यांना आवडलं गाणं बिणं की देतात, पण नटाला मिळणं, सो मला ती खूप कमाल गोष्ट वाटली होती. मला एकीने सांगितलं होतं की तू या जगातला सगळ्यात सुंदर हँडसम पुरुष आहेस. माझी आई आहे. आईला काही आपलं चांगलं वाटतं. तिच्यामुळे मला नको तेवढा कॉन्फिडन्स आला. त्याचं काय ती मला मुलीने कुठल्या सांगितलंय ते? काय मुलीने हे कुठल्या सांगितलंय ते? नाव घ्यावं लागेल. मी आईवर खूप खुश आहे. तू? हो, मला आठवलं. मी एक नाटक करते ज्यात मी 10 वेगवेगळी पात्र साकारते. सोलो प्ले आहे तो. आणि त्याच्यानंतर माझी आजी पाहायला आली होती आणि त्याच्यानंतर ती म्हणाली, 18वा का 19वा प्रयोग होता तो. त्याच्यानंतर ती म्हणाली की आज मला रितिका कुठे दिसलीच नाही. कुठलं नाटक आहे प्लीज? लाईट कॅचर ना? येस, द लाईट कॅचर म्हणून एक हिंदी इंग्लिश सोलो प्ले आहे. सो नाईस. तिचा अजून एक सोलो ती करते, हम दोनों और सूट. तो पण कमाल आहे. तोच मी पाहिलाय. हम दोनों और सूट. जो पार्थ भालेरावनी डिरेक्ट केला. अच्छा, ओके. मग काय सोलो आहे तोही? क्या बात. ती एका पात्रीच करते. नाही. नशीब तू आम्हाला घेतलंस या सिनेमात. तुम्ही तुमच्यातल्या यंग सेल्फला काय सांगाल? आपण तू यंगच आहेस, हो, ती अगदीच लहान आहे, पण तरी सुद्धा आपलं एक लहानपण असतंच ना. ती वय सांगितलंयस तू लोकांना. माझं 23 वय, तेच सांगितलंय मी सगळ्यांना. मी 25 आहे. दीप्ती काय सांगशील? हे तर काहीच नाहीये. मी काय सांगणार आहे? मी सांगेन एवढंच सांगेन की तेव्हा खूप मजेत होतास म्हणून. येस, यंग. करेक्ट आहेस तू. क्या बात आहे. मी असं सांगेन की अजून वाचन वाढव, असं मी सांगते. ते मी आत्ता सुरू केलंय काही वर्षांपूर्वीपासून. सोशल मीडियावर कोणाला स्टॉक करतोस? मी सोशल मीडिया नाही का खूप यूज करत. पण अशी वेळ आली तर कोणाला कधी स्टॉक केलंयस? मी स्टॉकिंगच्या खूप अगेन्स्ट आहे खरं तर. ओके. तेव्हा मी स्टॉक, पण ते तसं स्टॉक नाहीये. पण मी एक सांगतो, माझं गिल्टी प्लेजर आहे ते. मी घाणेरडे क्रिंज व्हिडिओ बघतो. म्हणजे ते
तुला समजत कशाला नाही वगैरे वगैरे असे लोक काहीही करतात ना, हा हा ते मला बघायला खूप आवडतं. म्हणजे कसं आहे, काही कपल आहे काहीतरी काहीतरी वेड्यासारखं करतं, नॉर्थचं आहे आणि पुढे कुत्रा असतो, कुत्र्याचे एक्सप्रेशन असतात, असं काही असतं. रिस्पेक्ट 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 असं वगैरे पण काय काय अशी इतकी मजा येते मला, कधी कधी तास तास मध्ये अशा व्हिडिओज मध्ये निघून जातात. तसं मग मी ती एक बाई आहे ना, ती सांगते की साडी घालून कसं पायऱ्या चढाव्या, साडी घालून कसं बसावं वगैरे, ती वाटेल ते. सो मला ते खूप मजा येते बघायला, कमेंट त्याच्या कमेंट्स बघायला. आणि अजून एक विषय पण तो मी ऑफ स्क्रीन सांगेन. ते मी ऍक्च्युली स्टॉक करते खरं, ते मी ऍक्च्युली स्टॉक करते. मला फ्लॅटचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. आज आओ दिखा दूंगा आले असतात ना, आज दिखा दूंगा. एजंट्स लोक आजकाल असं नवीन स्टाईल आहे त्यांची की आज आओ दिखा दिखा दूंगा. व्हिडिओ ते फ्लॅट असतात 40 करोड 50 करोडचे, पण बघायला मजा येते ना, बघायला थोडे पैसे लागतात. छान मेडअप फ्लॅट असतो तसा. हा मला येते मजा. मी खरं सांगायचं तर मी बायकोलाच जास्त सोशल मीडियावर काय होतं नाही त्याच्यात काय अडचण स्टॉक कशाला करायचं. नाही सोशल मीडियावरती सगळं बघत राहायला लागतं, त्याच्यावर जर आपलं लाईक आणि कमेंट नसेल तर 3-4 दिवसांनी आपल्याला तो एक प्रश्न येतो, माझा फोटो तू बघतच नाही, तुला वेळच नसतो असं. सो त्याच्यामुळे आता तुम्ही तिचं युट्यूब चॅनल सुरू केलंय तर व्हिडिओ घातला की मी जातो आतमध्ये, बघतो लाईक आणि खालती कमेंट. बरं कमेंट म्हणजे मी काही करत नाही, फक्त 3 हार्ड माझे ठरलेले नाही, म्हणजे आपलं तेवढं मी करतो असं. पण उलट तू तिचं हे पण कर, पब्लिसिटी पण कर तिच्या चॅनलचं नाव. आता काय केलं, पण नाव नाही सांगितलंस तू. अमृता रावराणे. अमृता रावराणे तिचं नाव आहे. सो हे ते कापतील नंतर म्हणा. तुम्ही आलात, गप्पा मारलात, खूप छान वाटलं, आणि तुमचा पिक्चर खूप चालू आणि खूप सगळीकडे त्याचं कौतुक, आणि तुमचं पण खूप कौतुक व्हावं. थँक्यू. आणि तू म्हणालास तसं परेशच्या पुढच्या पिक्चर मध्ये पण आम्हाला तुम्हाला बघायला आवडेल. तुम्हाला या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा एक मित्र आहे, त्याचं प्रॉडक्ट आहे सूंग, त्या प्रॉडक्टचं नाव आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला छोटंसं गिफ्ट. वाव, थँक्यू. ही एक गोष्ट सगळ्यांना आवडते ना, गिफ्ट. हो, काही असेल तरी आपल्याला ते आवडेल. इनहेलर. इट इज अन इनहेलर. म्हणजे आपल्याला बघ बऱ्याच लोकांना सवय असते अशी, विक्स वगैरे कसं आपण इनहेल करतो, ऍक्च्युअली माझा व्हिडिओ होणार आहे. हे अरोमॅटिक आहे आणि खूप पर्यंत वास येतो. हा असं एनर्जेटिक आहे. अरे यार, मी मस्त गाडीत आहे. ठेवते नॉर्मली, पण ठेवू शकतो ठेवू उघडू नको ठेवू, गाडीत ठेव. पण आपण खूप वेळ ड्राईव्ह करतो, मग आपल्याला मळमळायला लागतं बघ, यू जस्ट स्मेल इट, प्लीज बघू शकता. वा वा. आईला आवडेल ऍक्च्युली. हा खूप जण म्हणजे बामचा ते व्यसन आहे असं मला वाटतं कधी कधी, बामचा वास घेणं. पण त्याच्याने तुझा पूर्ण ट्रॅक क्लीन होतो रे. जरा थंडी आहे तर त्या दिवसांमध्ये युल फील रिफ्रेश. मस्त आहे है ना. का मी ते उघडून देऊ का?